एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते ते सव्वे समगं प्रत्येकमेव प्रत्येकं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्तानं सिद्धानं तहनमो गणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये चरणानुयोग चुलिका बघत असताना जो श्रमण आहे याचा युक्त आहार आणि युक्त विहार कसा असतो आणि असा युक्त आहार आणि युक्ता विहारी असलेला श्रमण हा आहार करत असताना देखील अनाहारक म्हणजे अनाहारी असतो आणि अविहारी स्वभावाचा आहे. काल जशी आपण इष्टोपदेश मधली गाथा बघितलेली होती की ब्रुवनपि हि न ब्रुते गच्छन अपि न गच्छति स्थिरीकृतात्मतत्वस्तु पश्यन अपि न पश्यति. अशा प्रकारे पाहत आहे, बोलत आहे, करत आहे, पण कोणत्याही क्रिया तो करत नाही. अशा प्रकारच्या वृत्ती त्याच्या जीवनामध्ये असणार आहे. इकडे आहाराचं ग्रहण करत आहे आणि तरी देखील तो अनाहारी असणार आहे. समितीपूर्वक गमन करत असल्यामुळे गमन करत असताना सुद्धा अविहारी स्वभावी आहे किंवा अविहारी स्वभावाच तो प्रतिपल वेदन करतो आहे आणि म्हणून तो अनाहारी आहे. आणि परत काल आणखी गाथा बघितली होती की युक्ताहारीपणा कसा सिद्ध होतो. तर युक्ताहारीपणा ते हिंसेचं आयतन ठरत नाही आणि युक्त त्यांनी योगींचा आहार जो आहे त्याला युक्ताहार असं म्हटलेलं आहे. म्हणून कालच्या याचं समालोचन पहा. श्रमणाचे सर्व अंतरंग आणि बहिरंग परिग्रहाचा त्यांनी त्याग केलेला आहे, पण अजूनही देह मात्र जीवनात आहे, कारण देहाला सोडता येत नाही. आणि जर देहही हठापूर्वक सोडू म्हटलं तर संयम साधनाची शक्यता पण उरणार नाही, कारण मेल्यानंतर कुठे जाणार हे निश्चित नाही. आणि समजा देवगतीतच जाणार आहे, कारण संयम आराधना पालन केली तर देव पर्याय मिळणार आहे, पण देव पर्याय जर मिळाली तर तिथे संयमाची आराधना होऊ शकत नाही. इथे 6वं 7वं गुणस्थान आहे आणि तिथे 4थ्या गुणस्थानामध्ये आयुष्यभर म्हणजे समजा 33 सागराची आयु मिळाली तर 33 सागर पर्यंत असंयमामध्ये व्यतीत करावा लागणार. म्हणून हा देह हठात सोडण्याची त्याची बिलकुल अभिलाषा नसते किंवा त्यांनी तसं ते करू पण नये. श्रमणाची आता फक्त देह मात्र उपाधी राहिलेली आहे आणि तिथे हिरंच मात्र ही अनुग्रह नाही. श्रमण देह अनुग्रहण करण्या योग्य मानत नाही, मात्र तो उपेक्षा योग्यच जाणतो. श्रमणाची देहामध्ये उपेक्षा बुद्धीच आहे, म्हणून देहाचे सर्व संस्कार त्यांनी सोडले, म्हणून तो परिकर्म रहित आहे. शरीरावर ममत्व असेल तरच अनुचित आहाराचं ग्रहण आहे. म्हणून श्रमण पर्यायीला सहकारी कारण जीवनाचा हेतू असणारा आहार घेणे आवश्यक आहे आणि तोही युक्ताहारपणा आहे. श्रमण आत्मशक्तीला न लपविता अनशनादी तपाबरोबर या देहाला सर्व प्रकारे आणि सर्व प्रयत्नांनी जोडतो. काय केलं श्रमणाने की आत्मशक्ती पूर्णतः प्रगट करून या देहाला देखील तपाशी जोडलं
म्हणजे अनशन स्वीकारायचं तर देह देखील तयार पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे देहाला त्या तपाशी संयुक्त केलं आणि अशा रीतीने तो योगी बनला. आहार ग्रहण करताना सुद्धा आहार ग्रहण करणे हा आत्म्याचा स्वभाव आहे. या परिणामाने तो रहित आहे. म्हणून योगी योगध्वंसी नाही. आहार ग्रहण करणे हा आत्म्याचा स्वभाव आहे आणि परिणाम योगध्वंस आहे. म्हणजे हा जो परिणाम असेल की आहार ग्रहण करणं हा माझा स्वभाव आहे, असा परिणाम असेल तर तो योगध्वंसाचा परिणाम आहे. श्रवणाला हा भाव नाही म्हणून तो योगध्वंस नाही, योगीच आहे. दुसरं, योगींचा आहार असल्यामुळे तो युक्ताहारी आहे. आहाराचा आणि शरीराचा एक परमाणू सुद्धा माझा नाही हे ते जाणतात. ऐषणा समितीपूर्वक आहार घेतात आणि अंतरंगामध्ये एक न्यायक स्वभावी आत्म्याचीच अशी अखंड साधना करतात. असा शांत रस अनुभवतो आणि आत्म्याला अनेक म्हणजे शरीराच्या माध्यमातून अनेक तपामध्ये संलग्न ठेवतो आणि अभेद्य आत्मशक्तीला प्रसारित करतो. असे मुनिराज हेच शिवसुंदरीला स्वयंवर विधानात वरत असतात. यावर वृंदावन कवी लिहितात, मुनि महाराज के केवल शरीर मात्र गात्र एक परिग्रह यह ताको न निषेध है. याचा काही एकदम निषेध करता येत नाही. ताहू सो ममत्वचारी वीतराग भावधारी. पण त्याविषयीचा ममत्व भावाचा आपलेपणाचा मात्र निषेध आहे. अजोग आहारादि को त्यागे जो है अभेद्य. नाना तप माही ताही नितही लगाए रहे. नाना तपांमध्ये तो शरीराला संलग्न ठेवतो. आत्मशक्ती को प्रकाशत अवेध है. आत्मेची पूर्ण शक्ती तो प्रकाशित करतो. सोई शिवसुंदरी स्वयंवर विधान माही मुनिवर होय वृंद राधा वेद भेद है. अशा तऱ्हेने वृंदावन कवींनी लिहिलं आणि या गाथेला जीवनात उतरविण्यासाठी अनशन स्वभावी आत्मतत्वाच्या जाणीवपूर्वक आत्म आराधना आणि तप यामध्ये संलग्न राहून युक्ताहारी असावे. म्हणजे श्रमणांच्या जीवनात ते युक्ताहारी आहेच, परंतु आम्ही देखील आमच्या अनशन माझा स्वभाव आहे या स्वभावाचं निरंतर अंतरंगामध्ये चिंतन करायचं. जेवायला बसताना पहिला घासाचं घेण्याच्या आधी पहिल्यांदा तर नमोकार मंत्राचं स्मरण करायचं आणि स्मरण करत असताना मला या आहाराच्या माध्यमातून विलक्षण ऊर्जा प्राप्त होणार आहे असं चिंतन जरी केलं तरी देखील अनशन हा माझा स्वभाव आहे आणि तो उत्सर्ग मार्ग आहे, वरच्या कोटीचा मार्ग आहे. ते मला आजच्या भूमिकेत शक्य नाही म्हणून मला जेवण करावं लागतं आहे. पण हे जेवण करत असताना माझ्या अनशन स्वभावाला मला स्मरणात ठेवायचं आहे. हा प्रयोग आम्ही जेवताना जेवायच्या आधी जीवनात करायचा असणार आहे आणि तर आम्ही युक्ताहारी बनू शकू. यानंतर आता आपल्याला पुढची गाथा येणार आहे. पुढच्या गाथेमध्ये आचार्यांनी युक्ताहाराचं स्वरूप विस्ताराने कथन केलेलं आहे. मुनी आहार घेत असताना कशा प्रकारे आहार घेतात, एक वेळ आहार घेतात, दिवसा आहार घेतात, शिवाय पूर्ण पोट भरेल एवढा ते आहार ग्रहण करत नाही. या सगळ्या गोष्टी या आता 229 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य विस्ताराने सांगतात. एकम खलु तम भक्तम अपरिपुण्योदरम जहालद्धम चरणम भिक्षे न दिवा नरसावेकम न बंधुमस्सम. एकम खलु तम भक्तम
अपडी पुण्योदरम जहालद्धम चरणम भिक्षेन दिवा नरसावेखम न मधुमस्सम खलु ते भक्तम. भक्तम म्हणजे भिक्षा, आहार. भक्त, भक्त म्हणजे आहार. वास्तविकतः या श्रमणांचा जो आहार आहे तो एक वेळा सांगितलेला आहे. नंतर अपडी पुण्योदरम, पूर्णतः पोट भरेल एवढा त्यांना आहार घ्यायला सांगितलेला नाही. नंतर जहालद्धम, जसा तो मिळेल तसा घ्यायला सांगितलंय. जसा मिळेल म्हणजे प्रासूक्त पाहिजेच, प्रश्न प्रासूक्तचा नाही आहे. पण एखाद्या वेळेला कोणत्या रसाची कमतरता असेल तर जशा प्रकारे आहार श्रावकांनी आपल्यासाठी बनविलेला असेल तो प्रासूक आहार मुनींनी जसा मिळाला तसा ग्रहण करणे हेच युक्तियुक्त आहे. कधी त्याच्यामध्ये मीठही नसू शकेल, कधी साखरेचाही लवलेश नसेल. अशा प्रकारे रस देखील नसेल तरी देखील जो हातात पडलेला आहे, करपात्रात पडलेला आहे, तो उदरपात्रात ठेवणं एवढंच त्यांना प्रयोजन असणार आहे. म्हणून जसा काही उपलब्ध होईल. बऱ्याच वेळेला मुनी, पूर्वीच्या काळची गोष्ट, आता तर मुनी आपल्याला माहिती असतात की येणार आहे, परंतु ज्या वेळेला पूर्वीच्या काळी मुनी महाराजांचं गमन हे असं कधीही अचानक रीतीने होत होतं. कारण मुनींचा निवास जंगलामध्ये राहत होता आणि आहाराची वेळ झाली की ते गावामध्ये प्रवेश करत होते. त्यामुळे कधी कोणते मुनी घरासमोर येईल याचा नियम नव्हता आणि मुनींना देखील कधी कोणत्या रसाचा त्याग राहील याचंही श्रावकांना पूर्ण ज्ञान नव्हतं. कधी कोणता रस कोणत्या मुनींसाठी. काही मुनी तर असे होते चतुर्थ काळात जे मासोपवासी मुनी होते, म्हणजे 1 महिन्यानी आहाराला निघत होते. मासोपवासी मुनींची गोष्ट आपण ऐकलेली असेल. काही बेला तेला अशा प्रकारची व्रत करणारे मुनिराज होते. जसं आदिसागर महाराज अंकलीकर खालचे दक्षिणेतले आत्ताचे 18व्या शतकातले जर आपण बघितलं तर आम्हाला हे दिसतं की ते 7 दिवसांनी एक वेळा आहार घ्यायचे. एवढे ते आत्मस्वरूपात तल्लीन होते की 6 दिवस पर्यंत आहाराचा जायचा विकल्प मनामध्ये नव्हता. त्यामुळे मुनी कधी दाराशी येईल हा कोणत्याही श्रावकाला त्याचं ज्ञान त्यावेळेला नसायचं. आणि म्हणून आपल्यासाठी जे काही प्रासूपन्न त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रथमतः अतिथीला, म्हणजे अतिथी म्हणजे ज्यांची कोणतीही तिथी निश्चित नाही अशा मुनींना त्या आहारातला प्रथम वाटा देण्यात येत होता आणि यालाच म्हणत होते अतिथी संविभाग. अतिथींसाठी पहिल्यांदा त्याच्या आपल्या याच्यामधला वाटा देणं. अशा प्रकारे हा जसा मिळेल तसा म्हणून सांगितलं या ठिकाणी जहालद्धम. नंतर भिक्षेण, भिक्षावृत्तीनी, गोचरी वृत्तीनी. गोचरी वृत्ती त्याला म्हणायची की गाय जशी चरत असताना गवत मुळापासून खात नाही, वरवरचं गवत खाते आणि परत त्याला अंकुर येतात. त्याप्रमाणे गवताला दुखापत न करता जशी गाय चरते त्याप्रमाणे मुनी देखील असा आहार घेतात की ज्याच्या माध्यमातून श्रावकाला कोणत्याही प्रकारचे कष्ट पडणार नाही. म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोचरी वृत्ती. तर अशा भिक्षवृत्तीने घेतलेल्या आणखी कसं तर दिवसाच आहार घेणार आहे. म्हणजे सूर्योदयानंतर 2 प्रहरानंतर त्यांना आहार ग्रहण करता येऊ शकतो. तर असा आहार, पण 2 प्रहरामध्ये कधीही आहार बनणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आहाराची वेळ साधारणतः 9:30 ते 10:30च्या सुमारास असणार असते. ती त्यांची दिवसा आहार घेतात. आणि रसावेखम, रसाची उपेक्षा करून 6 प्रकारचा रस सांगितलेला आहे. कधी कोणता रस सोडतील, कधी कोणता रस सोडतील. नितव्रत जर एखाद्या मुनी महाराजांना असेल तर त्यांचे बरोबर क्रमांक ठरलेले आहे की रविवारी म्हणजे मिठाचा त्याग करायचा, सोमवार असेल तर हरित वस्तूचा त्याग करायचा, शनिवार असेल तर तेलाचा त्याग,
अशा तऱ्हेने रसाचा त्याग करत करत ते आहार ग्रहण करतात. कधी कधी तर एकापेक्षाही जास्त रसाचा ते त्याग करत आहार करत असतात. म्हणून रसाची अपेक्षा न करता आणि मधु आणि मांस यांनी विरहित, मद्य, मांस आणि मधु यांनी त्यांचा विरहित असा आहार होतो. तसही श्रावकांचा चौका हा पवित्र चौकाच आहे. या चौक्यामध्ये कधीही आजही जैनांच्या घरामध्ये याचा प्रवेश झालेला नाही. मद्य, मांस आणि मधु या तीनचा. या दृष्टीने आमचा चौका आजही पवित्र आहे. प्रश्न इथे तो नाही आहे. प्रश्न इथे असा आहे की मधु मांस विरहित म्हणत असताना आज आम्ही जे बाजारातनं काही फूड्स आणतो त्या पॅकेटवर बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये काय काय सम्मिलित केलं आहे त्याची पण यादी असते, पण ती कधी कधी इतकी बारीक असते की आम्हाला दिसत नाही. आणि आज प्रचलन असं झालेलं आहे की मधुला शाकाहारी मध असं देखील म्हणून बाजारामध्ये ते मिसळल्यात चाललेलं आहे वस्तूंमध्ये. आणि म्हणून श्रावकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी विकत घेत असताना ते योग्य रीतीने शहानिशा करूनच वस्तू घरात आणायला पाहिजे. आज पतंजली सारखे जरी आपण पाहिले तरी त्या बिस्किटांमध्ये सुद्धा आम्हाला मधु अंतर्भूत केलेलं दिसतं. आणि म्हणून हे घेत असताना श्रावकांचा विवेक तिथे असायला हवा. कारण श्रावकाला अष्टमूल गुणांचा त्याग आहे. म्हणजे 3 मकार मद्य, मांस, मधु याचा आजन्म त्याला त्याग आहे. त्याच्यामुळे आमचा चौका आजही पवित्र या दृष्टीतून तर नक्कीच असणार आहे. अशा तऱ्हेने ही गाथा बघितली. अत्यंत महत्वाच्या अशा या गाथा आहेत. आणि आता टीका बघा. एक वेळेसच घेतलेल्या आहारच युक्ताहार असतो. कारण एक वेळेला शरीराला खाद्यपान देऊन शरीराचा 24 तासाचा अगदी योग्य रीतीने ऊर्जा त्या ठिकाणी पुरू शकते. मुनींना हा अनुभव आहे. आणि मुनींचं जीवन आम्ही बघितलं तर ते एक वेळा आहार करून देखील अत्यंत स्वस्थ राहू शकतात. म्हणून एक वेळास घेतलेल्या आहारच हा युक्ताहार आहे. कारण तेवढ्याने मुनी पर्यायाला सहकारी कारणभूत शरीर टिकून राहतं. अनेक वेळा घेण्यात येणारा आहार हा शरीराच्या अनुरागपूर्वक सेवन करण्यात येतो. कधीही पहा, आमच्या तोंडात आम्ही काहीतरी सतत खात असू तर आमच्या शरीराविषयीचा अनुराग आमच्या जीवनात आहे. श्रावकाच्या जीवनात देखील हे सांगितलेलं आहे की त्यांनी जेवण झाल्यानंतर प्रत्याख्यान करायला पाहिजे. म्हणजे मी कितीतरी वेळ नियम घेऊन असं ठरवायला पाहिजे की मी 2 वाजेपर्यंत काही खाणार नाही, 1 वाजेपर्यंत खाणार नाही. म्हणजे समजा 11ला जेवण झालं आपलं, तर 11ला जेवण झाल्यानंतर समजा आम्ही मनात निश्चय केला की मला 1 पर्यंत आता काहीही खायचं नाही. आणि तसंही आपण खात नाही. परंतु नियम घेण्याची आम्हाला आठवण राहत नाही. म्हणून आम्ही नियम घेऊन ती वेळा आमची संयमामध्ये व्यतीत करू शकतो. आणि अशा छोट्या छोट्या संयमांनीच आमचं जीवन देखील समृद्ध आम्ही बनवू शकतो. तर मुनींच्या जीवनात तर ही गोष्ट एक वेळेला त्यांनी आहार घेतल्यानंतर लगेचच गुरु समक्ष ते काय आहारात घेतलं त्याचं कथन करून दुसऱ्या दिवशी आहारापर्यंतचा ते नियम घेतातच घेतात. हे त्यांच्या जीवनात प्रत्याख्यान सतत असतच असतं. आम्ही पण तशी थोडीफार सवय आमच्या जीवनात लावायला हवी. आणि शिवाय अनेक वेळा आहार घेण्यामध्ये देखील अनेक प्रकारचा आमचा शरीरावरचा ममत्वभाव किंवा जिव्हा लोलुपीपणा देखील तिथे दिसतो. आज आम्ही आमच्या स्वास्थ्यासाठी जर आम्हाला कोणी 55 मिनिटाची थेरपी करा म्हटलं, म्हणजे जसं जगन्नाथ दीक्षित मला वाटते असे 55 मिनिटाचे थेरपी सांगतात की 2च वेळेला तुम्हाला काय खायचं असेल ते 55 मिनिटामध्ये तुमचं खाणं संपवा आणि 2च वेळा फक्त तुम्ही घ्या.
मध्ये फक्त पाण्याची सवलत, बाकी कोणतीही नाही. तर आम्ही आमच्या स्वास्थ्यासाठी ही थेरपी देखील फॉलो करतो. आणि आमच्या आचार्यांनी 2000 नाही अनादिकालापासून जो आम्हाला आहाराचा फॉर्म्युला दिलेला आहे त्याला मात्र आम्ही कालबाह्य ठरवायला निघतो. म्हणजे आमच्याच आचार्यांनी आम्हाला सांगितलेली प्रक्रिया आज दुसऱ्यांकडून ऐकल्यानंतर आम्हाला त्याचं महत्व कळतं, पण आम्हाला त्याचं नित्य अवलोकन असल्यामुळे आम्हाला त्याची महती कळत नाही. तर आम्हाला ही समजून घ्यायची आहे प्रक्रिया. म्हणून युक्ताहार हा असा असणार आहे. नंतर दुसरं सांगतात हे आत्यंतिक हिंसेचं, आणि दुसरं आत्यंतिक हिंसेचं आयतन केला जाणारा तो युक्ताहार नाही. अनेक वेळेला जेव्हा सेवन केलं जातं तेव्हा प्रत्येक वेळेला हिंसेचं ते आयतन घडतं, आणि म्हणून असे हे निरंतर हिंसेच्या आयतनाला जवळ करणं यामध्ये युक्ताहारपणा नाही. अधिक वेळा आहार हा शरीराच्या अनुरागानेच ग्रहण करण्यात येतो. या शुद्ध चैतन्य स्वभाव परिणतीचा शुद्धोपयोगाचा घात आहे, म्हणून तो हिंसेचं आयतन आहे. कारण शरीराच्या अनुरागाने आत्म्याच्या स्वभावाचा घात करणं हीच हिंसा आहे. हिंसा कोणती आहे? वास्तविकतः की आमच्या अंतरंगामध्ये रागद्वेषाची उत्पत्ती होणे हीच हिंसा आहे. पुरुषार्थ सिद्धी उपायामध्ये आचार्य अमृतचंद्रांनी ही कारिका ठेवलेली आहे की अप्रादुर्भाव हा खलू रागादीनां भवेत ते हिंसेती. ज्या ठिकाणी रागादिकांचा अप्रादुर्भाव आहे, रागादिक होत नाही, ती जीवनात अहिंसा आहे. आणि जिथे त्याची उत्पत्ती होते ती म्हणजे हिंसाच असणार आहे. म्हणून आमच्या स्वभावाचा आम्ही जेव्हा घात केलेला आहे तेव्हा ती आमच्यासाठी भाव हिंसा झालेली आहे. दुसरं, तसेच तो शरीराच्या अनुरागपूर्वक सेवन करीत असल्याने तो आहार युक्तांचा अर्थात योगींचा नाही. आता उनोदराबद्दल आचार्य बोलतात. उनोदर याच्यामध्ये ऊन आणि उदर. ऊन म्हणजे कमी आणि उदर म्हणजे पोट. पोटापेक्षा कमी खाणं म्हणजे पोटभर न खाणं. तर अर्धपोट आहार घेणं हाच असा आहार युक्ताहार आहे. कारण त्या उनोदर आहारानेच योग साधना खंडित होत नाही. पोट भरून केलेला आहार योगाचा घातक असल्यामुळे म्हणजे आळस उत्पन्न करून योगाचा घात करतो, म्हणून कथंचित हिंसेचं आयतन बनतो. आळस हा प्रमादाचं आधिक्य असल्यामुळे आत्मस्वभावाचा घातच आहे आणि तीच हिंसा आहे, म्हणून तो युक्ताहार नाही. तसेच योग खंडित झाल्यामुळे तो युक्तांचा म्हणजे योगींचा आहार नाही. या सगळ्या गोष्टी या दोन पद्धतीने आचार्यांनी सिद्ध केलेले आहे की एक तर ते हिंसेचं आयतन आहे आणि तिथे योग राहिल्या नाही, योगाला खंडित केलेला आहे, म्हणून तो योगांचा युक्ताहार असणार नाही. तिसरं, यथालब्ध आहारच युक्ताहार आहे. म्हणजे आमच्या व्यवहारात आम्ही बघतो की एखाद्या वेळेला एखादी वस्तू आमची खाण्याची इच्छा होते आणि आम्ही त्या वस्तूची ताबडतोब पूर्ती करतो. म्हणजे आम्ही आहार घेतो, तो कसा घेतो? लब्धाहार. आम्हाला जे खावसं वाटत आहे ते बनवून आम्ही खातो. आणि योगींच्या जीवनामध्ये मात्र असा प्रकारचा लब्धाहार जसं मिळेल तसा आहार सांगितलेला आहे. म्हणून यथालब्ध आहारच युक्ताहार आहे. कारण तोच लालसा रूप रागाने रहित आहे. या ठिकाणी इच्छा नाही आहे आणि म्हणून त्याला लालसा, तृष्णा, इच्छा यांनी तो रहित आहे. अयथालब्ध आहार हा विशेष लालसा रूप अलब्ध, अयथालब्ध. अयथालब्ध म्हणजे आपल्या आवडीचा किंवा मला वाटलं
ते आज हे खावं, तर तशा प्रकारचा आहार करणं हा अयथालब्ध आहार म्हटल्या जाईल. तर असा आहार हा विशेष लालसारूप अनुरागपूर्वक सेवन करण्यात येतो आणि म्हणून तो आत्यंतिक हिंसेचं आयतन केला जाणारा युक्ताहार नाही. तसेच विशेष लालसेने आहाराचा सेवक असल्यामुळे तो युक्त किंवा योगी नाही, अतएव तो आहारीच युक्ताचा आहार नाही. तिसरं, भिक्षावृत्तीने मिळणारा आहार हाच युक्ताहार आहे. भिक्षावृत्तीने याचा अर्थ वृत्ती परिसंखान या तपाचं आचरण करेल, की असा एखाद्याच्या घरी जर अशा प्रकारचं मला विधी मिळाला तरच मी त्या ठिकाणी आहार करेल, याला म्हणायचं वृत्ती परिसंख्यान. किंवा आमच्या वृत्ती संक्षेपात करायच्या, वृत्ती संक्षेपात करणं याचा अर्थ जी क्रिया ज्या इंद्रियाची आहे त्याच इंद्रियाच्या माध्यमातून करणं, मनाच्या माध्यमातून न करणं. जसं आमचं भोजन आहे, भोजन असताना तोंडानी करण्याची ती क्रिया आहे आणि उदर त्याच्यासाठी निमित्त कारण आहे. म्हणजे जेवढा वेळ आम्ही आहार करतो आहे तेवढ्याच वेळपर्यंत भोजनाविषयीचा विचार करायचा. एकदा भोजन संपल्यानंतर दुसरी जेवणाची वेळ होईपर्यंत भोजनाचा विकल्प अंतरंगात न उठू देणं, किंवा मला हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय, हे खायचं आहे, हा कोणताही विकल्प अंतरंगात न उठवू देणं याचं नाव असणार आहे वृत्ती परिसंख्यान तप. तर असा हा वृत्ती परिसंख्यान किंवा विधी मिळाला त्याच ठिकाणी मी आहार ग्रहण करेल, असा भिक्षावृत्तीने मिळणारा आहार हाच युक्ताहार आहे, कारण तोच आरंभाने रहित आहे. अभिक्षावृत्तीने घेण्यात येणाऱ्या या आहारामध्ये आरंभ संभवनीय असतो, म्हणून तेथे हिंसेचं आयतनत्व प्रसिद्ध असल्यामुळे आरंभ परिणाम हा सर्व स्वभावाचा घात असल्यामुळे हिंसारूप आहे आणि हिंसेचं आयतन आहे. जर आम्ही स्वतः म्हणजे मुनींनी असं ठरवलं की याचना करायची नाही, कुणाच्याही दारामध्ये आहारासाठी जायचं नाही, आपला आहार आपणच करायचा, असं जर त्यांच्या मनामध्ये त्यांनी निर्धार केला तर काय होईल त्याचे परिणाम याचा जर आम्ही विचार केला तर एक तर त्यांना सगळा प्रपंच उभा करावा लागेल. जो प्रपंच त्यांनी सोडलेला आहे, ज्या गृहाचा त्यांनी त्याग केलेला आहे, जे ते अनागार आहेत, तर त्यांना सागारपणा स्वीकारावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, आहार करण्यासाठी आरंभ करावा लागेल. म्हणजे स्वयंपाक करणं म्हणजे पाणी भरणं, चूल पेटवणं, भांडे, या सगळ्या गोष्टी त्यांना लागणार आहे आणि हे सगळे हिंसेचं आयतन आहे. आणि याच कारणाने त्यांनी या सगळ्यांचा त्याग केलेला आहे, म्हणून अभिक्षावृत्तीने ते आहार ग्रहण करतात. त्या ठिकाणी आरंभ यत्किंचित देखील नाही, म्हणून हिंसेचं आयतन त्यांच्या जीवनात नाही आणि म्हणून तो आहार अशा प्रकारे युक्ताहार आहे. अशा प्रकारचा आहार सेवन करण्यात म्हणजे अभिक्षावृत्तीने जर आहार केला तर असा आहार सेवन करण्यात अंतरंगात अशुद्धी प्रगट होत असल्यामुळे म्हणजे साधना बाजूला राहील आणि परत प्रपंच वाढेल आणि म्हणून ही साधना पद्धती चुकीची असेल, म्हणून अशुद्धीला ती जन्म देणारी ठरेल, म्हणून तो युक्त किंवा योगी नाही, म्हणून तो आहार युक्ताहारी आहार पण म्हटल्या जाणार नाही. दिवसा घेतलेला आहार हाच युक्त आहार आहे, कारण दिवसात चांगलं अवलोकन होऊ शकते. दिवसा सोडून अन्य वेळी रात्री वगैरे घेतलेला आहार किंवा संध्यासमयी संध्याकाळच्या वेळी घेतलेला आहार किंवा सकाळची धुसर वेळामध्ये घेतलेला आहार हा देखील अयोग्य आहार आहे. असा आहार
हा युक्त नाही, कारण तेव्हा चांगले स्पष्ट दिसत नसल्यामुळे अनिवार्यपणे ते हिंसेचं आयतन आहे. म्हणून स्वयंपाकघर सुद्धा आमचं असं असावं की ज्या ठिकाणी योग्य प्रकाशात नॅचरल प्रकाश आणि नॅचरल हवा यायला हवी, अशा तऱ्हेची सोय किचन मध्ये आमच्या असायला हवी. म्हणून ते हिंसेचं आयतन ठरेल. आणि अशा प्रकारचा आहार सेवन करणाऱ्याला अशुद्धीचा सद्भाव असल्यामुळे तो युक्त नाही, म्हणून तो आहार युक्ताचा अर्थात योगींचा आहार नाही. रसाची अपेक्षा नसलेल्यांचा आहार हा युक्ताहार आहे, कारण तोच अंतरंग शुद्धीमुळे सुंदर आहे. रससापेक्ष आहार युक्त नाही, कारण अंतरंग अशुद्धतेमुळे तो आत्यंतिक हिंसेचं आयतन केला जाणारा युक्त म्हणजे योग्य आहार नाही. आणि अंतरंग अशुद्धीपूर्वक तो सेवन करतो, म्हणून तो युक्त नाही. तो आहार युक्तांचाही म्हणजे योगींचाही आहार असणार नाही. आणि शेवटचं मधुमांस असलेला नसलेला आहारच युक्त आहार आहे, कारण तोच अहिंसेचं आयतन आहे. मधुमांस रहित आहार हा युक्त मधुमांस सहित आहार हा युक्त आहार नाही, कारण ते हिंसेचं आयतन आहे. आणि अशा प्रकारच्या आहारात अंतरंग अशुद्धी प्रगट झाल्याने तो योगी नाही, आणि तो आहार युक्तांचा म्हणजे योगींचा नाही. मधुमांस ह्या ठिकाणी हिंसेचं आयतन आहे, हे उपलक्षण रूपाने सांगितलेलं आहे. उपलक्षण रूपाने सांगितलं आहे म्हणजे अशा प्रकारे जी जी काही हिंसेची अशी आयतन असतील त्याचा सगळ्यांचा निषेध या मधुमांस आयतनाच्या माध्यमातून आचार्यांना करायचा आहे. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण हिंसायतनाने रहित असाच आहार युक्ताहार आहे. वर प्रत्येक विशेष युक्त आहाराबद्दल युक्ताहारपणा दोन प्रकारे घटित केला. एक तर तो उचित आहार नाही या अपेक्षेने, आणि तो हिंसेचं आयतन आहे. एक तर त्यामध्ये अनुरागाची अधिकता असल्यामुळे स्वभावाचा घात आहे, अतएव स्वयं हिंसा आहे, आणि तो हिंसेचं आयतनही असू शकतो. आणि दुसरं, तशा प्रकारचा आहार घेणारा रागाच्या अधिकतेमुळे योगी किंवा युक्त नाही, कारण तो आपल्या शुद्ध स्वभावात युक्त नाही, म्हणून तो आहारही युक्ताचा म्हणजे योगींचा आहार नाही. अशा प्रकारे अत्यंत विस्तृत रीतीने ही आहार प्रक्रिया मुनींची आपल्याला प्रवचनसार ग्रंथामध्ये पाहायला मिळते. आणि यानंतर जयसेन आचार्यांच्या टीकेमध्ये 3 गाथा ऍडिशनल आलेल्या आहे. एक तर त्यांनी 2 गाथांमध्ये मधुमांस याचा निषेध केलेला आहे, आणि तिसऱ्या गाथेमध्ये उत्सर्ग मार्ग आणि अपवाद मार्ग यांचं संतुलन साधणारा एक श्लोक त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि हे सांगत असताना मधुमांस यामध्ये निगोदित जीवांची उत्पत्ती अंतर्मुहूर्तामध्ये कशी घडते, अंतर्मुहूर्त पर्यंत ते जरी त्या ठिकाणी तसं असलं तरी अंतर्मुहूर्तात अनंत निगोदी जीवांची तिथे आणि कदाचित रसजीवांची सुद्धा उत्पत्ती त्या ठिकाणी होते. आणि म्हणून हे कोणत्याही वस्तू या खाण्यायोग्य नाही याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. उद्याला आपण त्या 3 गाथा आणि पुढचं प्रकरण आपण बघूया. या शास्त्रेच्या गाथा आम्हाला अमृतचंद्र आचार्यांच्या टीकेमध्ये देखील अहिंसेचं प्रकरण सांगत असताना मिळालेले आहे. त्यांनी तर हिंसा आणि अहिंसेची एवढी सखोल व्याप्ती पुरुषार्थ सिद्धी उपाय ग्रंथामध्ये दिलेली होती की एक हिंसा करतो आणि त्याला अनुमोदना देणारे सुद्धा हिंसेचे भागीदारी बनतात. एक क्रिया करतो आणि एका क्रियेचं फळ अनंत जीव कसे भोगतात, अनेक उदाहरणं आणि अनेक गाथा या अहिंसेच्या प्रकरणामध्ये त्यांनी दिलेल्या होत्या. कारण तो ग्रंथ लिहत असताना त्यांच्या समोर उद्दिष्ट होतं श्रावकांसाठी हा ग्रंथ लिहत आहे. अमृतचंद्र आचार्यांचा एकमेव ग्रंथ
पुरुषार्थ सिद्धी उपाय हा श्रावकांसाठी लिहिलेला आहे आणि बाकीचे जे काही आहे ते सगळं टीकात्मक वर्णन आम्हाला कुंद आचार्यांवरचं त्यांनी अध्यात्म शैलीमध्ये केलेलं दिसतं. आणि अध्यात्म शैलीत टीका रचताना सुंदर सुंदर असे कलश देखील त्यांनी आपल्या या ग्रंथांमध्ये प्रस्तुत केलेले आहे टीकेमध्ये. तर असं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता आज आपण या ठिकाणी थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जयाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.